श्री स्वामी समर्थ. हॅलो, हाय, नमस्कार. श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. तुमचं स्वागत आहे माझं चॅनेल नीता इजी शिलाईमध्ये. तर आजचा आहे आपला शिवण क्लासचा दिवस 12वा. तर मागच्या व्हिडिओमध्ये आपण साधा ब्लाऊजचं कटिंग पाहिलं होतं. तर आज प्रिन्सेस कट ब्लाऊजचं कटिंग पाहणार आहोत. तर मी एकच दाखवणार आहे. साधा ब्लाऊजचं एक कटिंग दाखवलेलं आहे एका साईजचं, आणि प्रिन्सेसचं पण एकच दाखवणार आहे. जर तुमच्या कमेंट आल्या, जर तुम्हाला जर हवे असेल तर तुम्ही तसं कमेंट करा की मला 32 छातीचा साधा ब्लाऊज पाहिजे आहे, किंवा 32 छातीचा प्रिन्सेस कट ब्लाऊज पाहिजे आहे, किंवा 36 छातीचा, किंवा 40-50 असं तुम्ही कमेंट करा, तरच मी दाखवणार आहे. नाहीतर मी एकच दाखवणार आहे. आणि त्यानंतर मग आपण कटोरी ब्लाऊजचं पुन्हा घेणार आहे डायरेक्ट कपड्यावरती कटिंग. कारण आता आपण पेपर कटिंग कटोरी ब्लाऊजचे सुद्धा 2 पाहिलेले आहेत, आणि मध्ये मध्ये आपण पेपर कटिंगसुद्धा घेणारच आहोत. ज्या छातीचं पाहिलं नाही त्या छातीचं, आणि डायरेक्ट कपड्यावरती कटिंग देखील घेणार आहोत. मध्ये मध्ये शिलाईचे व्हिडिओ देखील होणार आहे. डिझाईन कशी बनवायची हे देखील दाखवणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण बघा, अजिबात स्किप करू नका. आणि तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हाय पॉईंटवर देखील नक्की क्लिक करा. आणि तुम्ही जर अजून शिवण क्लासला जॉईन केलं नसेल तर आता 10-12 दिवस झालेले आहे शिवण क्लास चालू आहे. 10-12 आपले व्हिडिओ झालेले आहेत. तुम्ही जाऊन पहिल्यापासून ते व्हिडिओ पाहू शकता. तर चला आता आपण कटिंग पाहूया. तर बघा, हा कटोरी ब्लाऊज आहे. हा मापाला आपण ब्लाऊज घेतलेला आहे. तर हा ब्लाऊज मी शिवलेला आहे आत्ता सध्या, अजून ते कस्टमर न्यायला आले नाही. तर हा ब्लाऊज आपण मापासाठी घेणार आहोत. तर याची मापे घेऊन आपण, हे कटोरी ब्लाऊज आहे. तर बघा, कटोरी ब्लाऊज असेल तर प्रिन्सेस कट ब्लाऊज कसा कट करायचा हे तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे. तर ह्या ब्लाऊजची सगळी मापे घेऊन आपण प्रिन्सेस कट ब्लाऊज कटिंग करणार आहोत. तर ब्लाऊज आपण उलटा करून घेऊया. आणि बघा, इथं शोल्डरजवळ टेप ठेवायचा आहे, आणि शोल्डरपासून कमरेपर्यंत किती अंतर आहे बघायचं आहे. अगदी व्यवस्थित माप घ्यायचं आहे, कुठेही ओढाओढ करायची नाही. तर इथे आलेलं आहे बघा आपलं 13.5 इंच. तर 13.5 इंच आपण उंची लिहून घेऊया. त्यानंतर आपण लगेचच पाठीमागचा गळा घ्यायचा आहे. तर पाठीमागचा गळा बघा, इथं आपला 9.5 आहे. तर 9.5 इंच आपण मागील गळा घेऊया. त्यानंतर ब्लाऊज आपल्याला सरळ करून घ्यायचा आहे. तर बघा, ब्लाऊज सरळ करून घेतला. आता या काकेपासून ते इकडच्या काकेपर्यंत जितकं अंतर आहे तितकं आपल्याला माप मोजून घ्यायचं आहे. तर बघा, तर हे बघा, हे माप आपला आलेलं आहे 18 इंच. म्हणजे 18च्या इथं आपण टेप असा पकडून अशा पद्धतीने जर केला तर किती येणार आहे बघा. तर हे येणार आहे 36 इंच. म्हणजे ब्लाऊजची छाती आपली आहे 36 इंच. त्यानंतर बघा, आपल्याला पुढील गळ्याचं माप घ्यायचं आहे. तर पुढील गळा बघा, इथं आपला 5.5 इंच आहे. तर हे लिहून घ्या. नंतर तुम्हाला मी काय काय बदल करायचं हे सांगणारच आहे. त्यानंतर आता आपल्याला इथं क्रॉसपट्टी किंवा कोटरीचं माप लागणार नाही. तर आता आपण डायरेक्ट बाहीचं माप घेऊया. तर बाही बघा, इथं आपली 4.5 इंच आहे. आणि दंडगेर बघा आपला 6 इंच आहे. तर दंडगेर झाला. आता फक्त कमरेचं माप राहिलेलं आहे. तर बघा, ब्लाऊज असा व्यवस्थित ठेवून घ्यायचा उलटा करून. आणि या साईडला बघा, जी आपली लुक्कपट्टी आहे ती सोडून द्यायची, आणि त्याच्यानंतर इथं टेप ठेवायचा, आणि टेप अगदी असा सरळ पूर्ण कमरेचं माप असं आपल्याला घ्यायचं आहे. तर बघू शकता, असं पूर्ण माप आपल्याला घ्यायचं आहे. म्हणजे कमरेचं माप तुमचं कधीच चुकणार नाही. तर ब्लाऊजची कंबर आहे 32 इंच. तर बघा, आता आपली ही सगळी मापं झालेली आहेत. फक्त शोल्डरचं माप राहिलेलं आहे. तर शोल्डरचं माप कसं घ्यायचं तुम्हाला सांगितलेलं आहे, तरी पण सांगते. आता फक्त आपल्याला बघा, इथं जो गोट आहे तिथून जिथं जी बाही जोडलेली आहे तिथपर्यंत जितकं अंतर आहे तितकं माप घ्यायचं आहे. तर हे बघा, आपलं आलेलं आहे 2.5 इंच. तर आता आपण 2.5 इंचच लिहून घेऊया. तुम्हाला सांगते मी त्यानंतर कशा पद्धतीने हे करायचं आहे. तर आता बघा, आपण जसं ब्लाऊज पिसावरती कट करणार त्याच पद्धतीने मी तुम्हाला पेपर कटिंग दाखवणार आहे. त्यामुळे इथं फोल्ड करणार नाही, सिंगल पेपरवरतीच आपण प्रिन्सेसचं माप घेऊया. तर तुम्हाला मी जी मापे काय काय बदल करते हे देखील सांगणार आहे. आता आपण जी मापे लिहून घेतलेली आहेत त्यानंतर काही मापामध्ये बदल करायचा आहे. तर आता ही मापे लिहून घेतलेली आहे. तर तुम्हाला मी जसं कटिंग करणार तसंच दाखवणार आहे. तर तुम्ही ही मापे लक्षात ठेवा, लिहून घ्या, म्हणजे तुमच्या लक्षात राहील. तर बघा, आता ब्लाऊजची उंची आहे 13.5 इंच.
त्यामध्ये आपल्याला नेहमीप्रमाणे कटोरी ब्लाऊजमध्ये जसं वाढवतो त्याच पद्धतीने 1 इंच वाढवायचं आहे, म्हणजे 14.5 इंचावर आपण पॉईंट देणार आहोत. तर शोल्डरचं माप बघा आपण 2.5 इंच घेतलेलं आहे. तर मी ती लिहून घेते बघा. तर 2.5 शोल्डरचं माप आपण 2.5 इंच घेतलेलं आहे. तर जेव्हा शोल्डर आणि बाही जोडतो त्यावेळी तिथं अर्धा इंच आपल्याला मार्जिनसाठी लागतं, म्हणून इथं आपण अर्धा इंच एक्स्ट्रा घेतलं, म्हणजे हे झालं किती 3 इंच. हे आता पाठीमागील गळा 9.5 आहे आणि ब्लाऊजची छाती 36 आहे. तर ब्लाऊजची छाती देखील जास्त आहे आणि गळा 9.5 आहे. तेव्हा मी गळा रुंदी बघा इथे 2.25 इंच घेणार आहे. 2.25 इंच गळा रुंदी घेणार, म्हणजे एकूण किती झालं बघा 3 आणि 2.25. 3 आणि 2 5 आणि वरचा पाव म्हणजे 5.25 इंच आपण शोल्डर घेणार आहोत. तर हे अशा पद्धतीने शोल्डर काढायचं असतं. तर आता इथे बघा शोल्डर घेणार आहे मी 5.25 इंच. तर 5.25 इंचावर पॉईंट दिला आणि ही लाईन अशी आखून घेतली. त्यानंतर बघा जितकं शोल्डर घेतलेलं आहे त्याच्यापेक्षा अर्धा इंच जास्त आपण मुंडा घेणार आहोत. तर मुंडा आपण इथं 5.25 इंच घेणार आहोत. तर इथे बघा 5.25 इंच आहे का ते पाहून घेऊया आणि मग आपल्याला ही मुंड्याची लाईन अशी आखून घ्यायची आहे. आता आपण गळा रुंदी 2.25 इंच घेतली होती, तर इथं देऊन घेऊया. आणि त्यानंतर बघा ब्लाऊजची छाती आहे 36 इंच. तर 36चा चौथा भाग होतो 9 इंच. तर 9 इंचावर असा पॉईंट दिला. त्यानंतर 1.5 इंच पुढं मार्जिनसाठी घ्यायचं आहे. तर मार्जिनसाठी 1.5 इंच घेतला आणि ही लाईन अशी आखून घेतली. त्यानंतर बघा ब्लाऊजची कंबर आहे 32 इंच. तर 32चा चौथा भाग होतो 8 इंच. त्यामध्ये पाठीमागील डाचासाठी आपल्याला 1 इंच घ्यायचं आहे आणि मार्जिनसाठी 1.5 इंच. आता ही बघा ही आपली मार्जिनची ही फिटिंगची लाईन आखून घेतली. आता आपण इथं पाठीमागील गळ्याचं माप देऊन घेऊया. तर पाठीमागील गळा बघा आपला 9.5 आहे. तर मार्जिनसाठी आपल्याला अर्धा इंच एक्स्ट्रा लागतं, म्हणजे एकूण आपण 10 इंच घेतलेलं आहे. तर इथं 10 इंचावर पॉईंट दिला. त्यानंतर बघा इथं खालच्या साईडला मी 3.25 इंच घेणार आहे. तुम्ही 3.5 इंच देखील घेऊ शकता 36 छातीसाठी. आणि हे तिरकं असं आखून घेतलेलं आहे. तर इथं बघा मी आता गळ्याचा आकार काढणार आहे. तुम्हाला जसा हवा तसा तुम्ही गळ्याचा आकार काढू शकता. चौक काढू शकता, गोल किंवा असा पानगळा देखील आपण काढू शकतो. जसा हवा तसा तुम्ही गळ्याचा आकार देऊ शकता. फक्त हा चौक तेवढा ह्या पद्धतीने करून घ्यायचा आहे. त्यानंतर इथं बघा कोपऱ्यातून असं तिरकी लाईन आखून घेऊया आणि या लाईनीवरती आपल्याला 1.5 इंचावरती असा पॉईंट द्यायचा आहे. तर हा 1.5 इंचावरती पॉईंट दिला आणि ह्या 2 इंचा इथून इथपर्यंत मुंड्याचा आपण सेंटर काढायचा आहे आणि सेंटरला अशा पद्धतीने हा आकार आणून जोडायचा आहे. तर बघा हा मुंड्याचा आपला पाठीमागील भागाचा आकार आहे आणि इथे थोडासा असं जरासा मुंडा आपण खाली घ्यायचा, म्हणजे अगदी ब्लाऊज परफेक्ट असं बसतं. तर आता हे आपलं मार्किंग करून झालेलं आहे. पाठीमागील भागाचं मार्किंग आहे. तर आता आपण कट करून घेऊया. आपला हा पाठीमागील भाग कट करून झालेला आहे. आता आपल्याला पुढील भाग काढायचा आहे. तर कसा काढायचा बघा. तर हा पेपर जसा आहे तसा, किंवा तुमचा जर ब्लाऊज पीस असेल डायरेक्ट कपड्यावरती कट करताना, हे जसं आहे तसं उचलून असं आपल्याला ठेवायचं आहे. तर बघा आपल्याला हे आता पेपर जिथं असं व्यवस्थित बसतो तिथं ठेवून घ्यायचं आहे. तर मी इकडच्या साईडला ठेवून घेते. हे बघा अशा पद्धतीने जसा आहे तसाच ठेवून घ्यायचा. तर ह्या साईडला अगदी समान आणि वरच्या साईडला देखील मी समान ठेवून घेतला बघा. म्हणून ह्याच्यावरती आपण कात्री ठेवून घेऊया. आता बघा आपल्याला ह्याच्या भोवत्याने जसं आहे तसं मार्किंग करून घ्यायचं आहे. तर बघा हे आता मार्किंग करून घेतलेलं आहे. तर आता इथे बघा 2.25 इंच आपण गळा रुंदी घेतलेली होती. तर आता पुढील गळा इथं आपण 5.5 इंच घेतलेला आहे मापानुसार. तर इथं आपल्याला काय करायचं आहे, 1 इंच वाढवायचं आहे. तर बघा इथं मी 5.5च्या ठिकाणी 6.5 इंच घेणार आहे. तुम्ही 1 ते 1.5 इंच देखील वाढवू शकता. ब्लाऊजची छाती जर समजा आता या ब्लाऊजची छाती आता 36 आहे, जर 40 असेल तर तुम्ही ते गळा 1.5 इंच देखील वाढवला तरी अगदी व्यवस्थित गळा बसतो, अजिबात मोठा वगैरे होत नाही. तर इथे खालच्या साईडला मी गळा रुंदी 2.5 इंच घेतलेली आहे. तर प्रिन्सेस कट जेव्हा ब्लाऊज असतो त्यावेळी गळा थोडा आपल्याला पुढचा जास्त लागतो, नाहीतर खूप गळा असा वरती गेल्यासारखं होतो. त्यामुळे गळा आपल्याला इथं थोडा जास्तच ठेवायचा आहे. 6.5 इंच गळा लांबी घेतलेली आहे. तर इथे बघा आपण मुंडा 6.25 इंच घेऊया आणि त्यानंतर इकडून सुद्धा शोल्डरचं माप 5.25 इंच आहे का ते पाहून घेऊया. त्यानंतर अशी लाईन आखून घ्यायची आहे
आणि नंतर आपल्याला पुढील मुंड्याचा आकार इथं आता काढता येईल. तर बघा मागील मुंडा आपण 1.5 इंचावर पॉईंट देऊन घेतला होता, तर पुढील मुंडा आपल्याला 1 इंचावर पॉईंट देऊन घ्यायचा आहे. तर इथं खालून थोडीशी आपण लाईन जी घेतली होती, तर अशा पद्धतीने मी थोडंसं असं बाहेरूनच घेते, कारण इथं मग मुंड्यामध्ये फुगा चुन्या वगैरे येत नाही. तर आता आपलं हे झालेलं आहे मुंडा गळारुंदी. तर आता ही ब्लाऊजची जी उंची आहे इथे खालच्या साईडला बघा 1 इंच आपल्याला एक्स्ट्रा घ्यायचं आहे मागील भागापेक्षा. जसं आपण साध्या ब्लाऊजमध्ये देखील पुढच्या भागाला 1 इंच एक्स्ट्रा घेतलं होतं, त्याच पद्धतीने प्रिन्सेसला देखील पुढच्या भागामध्ये आपल्याला 1 इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे. तर ही अशी लाईन आखून घेतली. तर आता आपल्याला बघा जो प्रिन्सेसचा डास द्यायचा असतो तो कशा पद्धतीने द्यायचा आहे बघा. तर ब्लाऊजची छाती आहे 36, तर 36चा चौथा भाग 9 इंच होतो. तर टेप इथं वरती ठेवायचं आहे बघा. तर इथं आलेला आहे ब्लाऊजचा छातीचा चौथा भाग हा 9 इंच. यामध्ये आपल्याला 1.5 इंच वाढवायचं आहे. तर 1.5 इंच वाढवल्यानंतर बघा किती झालं, 10 आणि अर्धा 9.5 इंच. तर 9.5 इंचावर अशी छोटी लाईन आखून घेऊया. आणि आता आडवा डास द्यायचा आहे. तर तो कसा द्यायचा बघा. तर ब्लाऊजची किती छाती आहे ती तसं लिहून घ्यायची आहे. तर ब्लाऊजची छाती आहे 36 इंच. तर हे 3 आणि 6 या 2 इंचामध्ये आपल्याला एक असा पॉईंट द्यायचा. जर समजा तुमच्या ब्लाऊजची छाती 32 इंच असेल तर 3 आणि 2च्या मध्ये पॉईंट द्यायचा. समजा ब्लाऊजची छाती तुमच्या 40 असेल तर 4 आणि 0च्या मध्ये पॉईंट द्यायचा. म्हणजे 36 असेल तर 3.6 वर इथं आपल्याला मार्किंग करायचं आहे. 32 असेल तर 3.2 वर इथं मार्किंग करायचं आहे. आणि 40 असेल तर 4 वर इथं मार्किंग करायचं. ह्याच पद्धतीने कितीही ब्लाऊजची छाती असू दे तुम्हाला घ्यायची आहे. समजा ब्लाऊजची छाती 44 आहे तर इथं मध्ये पॉईंट दिला तर 4.4 इंच झाला. तर इथे बघा आपल्याला खालच्या साईडला 3.6 इंचावर पॉईंट द्यायचा आहे. म्हणजे 3 आणि अर्धा आणि त्याच्यावरती एक काडी पॉईंट दिला. तर इथं असा पॉईंट दिला. आणि इथे बघा ही जी आपण वरून टक्स पॉईंट घेतलेला आहे इथे ह्या लाईनीमध्ये देखील आपल्याला इथे आपण 3.6 इंच घेतलेला आहे. तर इथं तेवढंच फक्त पाव इंच वाढवायचं आहे. ह्याच्यापेक्षा बघा इथं जितकं घेतलेलं आहे त्याच्यापेक्षा पाव इंच वाढवायचं आहे. तर इथं 3.6 इंच घेतलेलं आहे. तर इथं मी 3.25 घेणार आहे. आणि इथून बघा अशी ही तिरकी लाईन आखून घ्यायची. त्यानंतर इथून आपल्याला डाचाचं मार्किंग करायचं आहे. तर बघा ब्लाऊजची छाती 36 आहे तर मी ते डाच 2.5 इंचाचा घेणार आहे. तर ते वरती देखील आपल्याला असं 2 इंच घेऊन तिथं लाईन आखून घेतली. आणि इथून असं आपल्याला हा आकार काढून घेतलेला आहे. आता हा आकार बघा आपल्याला अशा पद्धतीने मुंड्यामध्ये द्यायचं आहे. त्यानंतर आता जे आपण डाच इथं वाढवून घेतलेलं आहे ते आता आपल्या ब्लाऊज हे कट होऊन जाणार आहे. त्यामुळे इथं आपल्याला कमी पडणार. त्यामुळे जितकं अंतर इथं घेतलेलं आहे तितकं आपल्याला इथं पुढं एक्स्ट्रा घ्यायचं आहे. तर आता आपण 2.5 इंचाचा डाच घेतलेला आहे तर इथं आपण 2.5 इंच एक्स्ट्रा घेऊया. आणि इथं 2.5 इंच घेतलं. त्यानंतर बघा हा जो भाग आपण कट करणार आहोत त्यानंतर हा भाग आणि हा भाग जोडताना ह्या भागाचा अर्धा इंच मार्जिन आणि ह्या भागाचा अर्धा इंच मार्जिन लागणार आहे. त्यामुळे 1 इंच आपण इथं एक्स्ट्रा घेऊया, कारण ते आपलं कमी पडणार म्हणून इथं 1 इंच एक्स्ट्रा घेऊया. त्यानंतर ही अशी तिरकी लाईन आखून घ्यायची. आणि आता बघा इथून जे आपण 1 इंचाचा पॉईंट घेऊ इथून या डाचापर्यंत अशी तिरकी लाईन आखून घ्यायची. तर काही जण इथून असं देखील घेतात, पण तसं घ्यायची गरज नाही. तुम्ही ब्लाऊज कट करून बघितल्यानंतर तुमच्या शिवल्यानंतर लक्षात येईल. जर इथून इकडं देखील घेतला तर पाठीमागचा पुढचा भाग खूप वर खाली होतो. त्यामुळे फक्त एकच साईडला आपल्याला लाईन घ्यायची. आता हे आपल्याला कट करून घ्यायचं आहे. तर कट करताना कसं करायचं आहे बघा. तर इथून असं सरळ लाईनीवरून कट करायचं आहे आणि इथे बघा असं तिरकं ह्या तिरक्या लाईनीवरती असं कट करून घ्यायचं आहे. तर इथं आता आपल्याला आतला मुंडा कट करायचा आहे. पाठीचा भाग आणि हा पुढचा भाग झालेला आहे. तर आता बाहीचा आपण कालच्या भागामध्ये 4.5 इंचाची बाही कट करून दाखवली होती. सेम त्याच पद्धतीने इथे कटिंग करायचं आहे. फक्त इथं बदल काय होणार आहे तर बाही रुंदीचा बदल होणार आहे. तर बाही रुंदी कशी घ्यायची आहे तुम्हाला सांगितलंच आहे. मी आणखीन एकदा सांगते. तर त्या ब्लाऊजमध्ये बाही रुंदी बहुतेक 8 व्हिडिओ बघा 8 आले असेल. तर इथून बघा जिथं आपण ब्लाऊजची छातीचा चौथा भाग घेतलेला तिथे टेप ठेवायचा आहे आणि टेप असा गोल 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 फिरवत आपल्याला इकडं शोल्डरपर्यंत घ्यायचं आहे. तर इथं आलेलं आहे आपलं
8.5 इंच. तर 8.5 इंच आपण इथं फक्त बाहीरुंदी घ्यायची आहे. बाकी सेम बाही आहे, 4.5 इंचाचीच बाही आहे आणि काही बदल करायचे नाही. दंडघेर तेवढा तुमचा काय असेल तो तुम्ही बदल करू शकता. बाकी मुंडा खोली वगैरे, बाही उंचीमध्ये किती वाढवायचं ते सगळं सेम पद्धतीने तुम्हाला कट करायचं आहे. तर हा खूप छोटासाच व्हिडिओ बनवलेला आहे कारण प्रिन्सेस कटचा. आणि आता उद्यापासून आपलं डायरेक्ट कपड्यावरती कटोरी ब्लाऊजचं कटिंगचे व्हिडिओ येणार आहेत आणि ती देखील पद्धत खूप सोपी आहे. ती पद्धत बघितल्यानंतर तुम्ही पेपर कट करणारच नाही ही मला खात्री आहे. तर तो देखील व्हिडिओ उद्याचा बघा. आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.